हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी सारिका पोळे, निजम सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट. वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल म्हणजेच मागे आपण एक लाईव्ह सेशन घेतलं होतं बुधवारच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये आपण जेव्हा लाईव्ह डिस्कशन केलं, त्यामध्ये बऱ्याच मेंबर्सनी क्वेश्चन केला होता की मॅम इंट्राडे साठी ठीक आहे एक स्क्रीनर द्या ज्यामध्ये आपण 15 मिनिटावर काम करू शकू. ठीक आहे. सो त्या डिमांडवर आजचा हा व्हिडिओ आहे. आज आपण बघणार आहोत एक स्क्रीनर ज्यामध्ये आपल्याला जे स्क्रीनर आहे 15 मिनिटाच्या जे स्टॉक आहे ते आपल्याला जे ब्रेकआउट स्टॉक आहे ते आपल्याला फाइंड करून देईल. ठीक आहे. ते तर बघूया. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. फक्त स्क्रीनर मिळून फायदा नाहीये. ठीक आहे. सो त्यासाठी सगळ्या गोष्टी बघा की त्यात आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो चला चालू करूया आजच्या टॉपिकला. आपलं जे स्क्रीनर आहे त्याच्यामध्ये इंट्राडे 15 मिनिट ब्रेकआउट स्टॉक आपल्याला इथे मिळत असतात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यात तुम्हाला लिंक मिळून जाईल. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलला सर्च केलं तरी चालेल. आता या स्क्रीनरमध्ये कोणते कोणते स्टॉक आलेत आणि त्यात कसं काम करू शकतो आपण बेटरली ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता हे स्क्रीनर आहे. सगळ्यात महत्वाचं की इथे तुम्हाला म्हणजे आपल्याला जर बेटर रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही निफ्टी 500 किंवा निफ्टी 100 किंवा निफ्टी 200 यामध्ये बघा. ठीक आहे. आता प्युअरली इथे स्टॉक तर आपल्याला मिळतील चांगले किंवा ज्यात 15 मिनिट चांगली कॅन्डल बनली आहे, ब्रेकआउट झालाय. पण बाकी आपल्या याच्यावर आहे की आपण कशा प्रकारे त्याचा अनालिसिस करतोय. ठीक आहे. सो आपण इथे बघूया निफ्टी 500. ओके. कोणकोणते स्टॉक आलेत आणि हे कधी बघायचं तर 9:30 वाजता या स्क्रीनरला तुम्ही ओपन करा, रिफ्रेश करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला जे स्टॉक येतील वर त्यामध्ये तुम्ही स्टडी करा 15 मिनिटाचा. त्यामध्ये तुम्ही मुव्हिंग ऍव्हरेजही वापरू शकता. ठीक आहे. काही दिवस याचा स्टडी करून बघा. आता यामध्ये जे स्टॉक आलेत आणि 9:30 वाजता मार्केट चालू असताना तेव्हा बघायचं ह्या स्क्रीनरला. याच्यात जे स्टॉक येतील त्यात 15 मिनिटाचा चार्ट बघायचा आपल्याला. आता आपण एक्झाम्पल घेऊ. समजा सकाळी हा स्टॉक आला वॅरॉक इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर चार्टवर जायचं, या स्टॉकला ऍड करायचं वॅरॉक इंजिनिअरिंग. त्याला ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट कॅन्डल जी आहे त्याचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा आहे. आणि पहिली कॅन्डल कशी बनली आहे बाकी तुम्ही चार्ट पण बघा की तो कोणत्या लेवलला आहे स्टॉक. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा त्याचा सपोर्ट होता. जर सिंपल तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल माहिती असेलच है ना. सो यामध्ये फर्स्ट कॅन्डल ही आहे 9:15ची कॅन्डल आणि याचा आपण हाय लो मार्क केला. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ही फर्स्ट रेड कॅन्डल आहे आपल्याला मार्क करायचंय. हायच्या वर जर समजा प्राइस एक 5 मिनिट सस्टेन झाली की आपण तिथे बाय करू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर समजा इन केस समजा प्राइस जर खाली आली मग तिथे तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स एकदा बघू शकता की लेटेस्ट सपोर्ट काय आहे, रेजिस्टन्स काय आहे बेटर रिझल्टसाठी. ओके. सो यामध्ये इथे सपोर्ट होता, इथे साइडवेज राहिलं. त्यानंतर आता मी जर इथे हे केलं तर मी या कॅन्डलला ट्रेड करेन की जेव्हा सपोर्ट पण होता, 3 कॅन्डल पण साइडवेज बनल्या, त्यानंतर प्राइस वर गेली. सो मी इथे ट्रेड करेन पर्सनली. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे सिंपल फर्स्ट कॅन्डल जी आहे त्याचा हाय लो मार्क करा. आधी 3-4 स्टॉक काढा स्क्रीनर मधून आणि त्यामध्ये ज्या स्टॉक मध्ये आपल्याला ब्रेकआउट देईल त्यात तुम्ही काम करू शकता. मग जर समजा वरचा ब्रेकआउट झाला तर काय करणार आपण बाय करणार. आणि जर लो साइड ब्रेकआउट झाला ठीक आहे तर आपण सेलिंग साइड जाऊ शकता. बट तुम्ही नवीन असाल तर शॉर्ट सेलिंग मध्ये जाऊ नका. फक्त बाईंग अपॉर्च्युनिटी बघा. ज्या स्टॉक मध्ये बाईंग मिळते त्या स्टॉक मध्ये आपण ट्रेड करा. ठीक आहे. आता आपण जे इंट्राडे काम करत असतो आपलं आपण जे स्ट्रॅटेजी हे करत असतो त्यावर आपले मेंबर्स जे आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे इंट्राडे करून ते सेल्फ अर्न करत असतात. इथे तुम्हाला दिसेल. आणि ह्या सगळ्याची माहिती आपण आपल्या टेलिग्रामला पण शेअर करत असतो. प्रॉफिटेबल स्टॉक शेअर करत असतो. तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर जॉईन करू शकता. ठीक आहे. इंट्राडे करून 500-600 जरी तुम्ही एवढं जरी टार्गेट ठेवलं पहिल्या एक एक ते दीड तास देऊन मार्केटला 500-1000 रुपये काढले तरी खूप आहे शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. 500 रुपये जरी आपल्याला मिळाले 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्ध्या तासात, अगदी एका तासात तरी खूप आहे है ना. सो इथे 930 रुपये बघा
30 मिनिटात काढलेत, 1300 रुपये हे फक्त 15 मिनिटात काढलेत. ठीक आहे, तर हे सगळे अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. हे 15 मिनिटात काढलेत 500 रुपये. सो छोटे छोटे ट्रेड करा, जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये पण जाऊ नका. तुमचं जे काही काम आहे किंवा जो काही व्यवसाय आहे तो करत करत सुद्धा तुम्ही इंट्राडे काम करू शकता. फक्त पहिला अर्धा एक तास आपल्याला मार्केटला द्यायचा आहे. ठीक आहे, तर ही जी स्ट्रॅटेजी आहे, स्क्रीनर मधले स्टॉक तुम्ही 9:30 नंतर बघा आणि 10 पर्यंत आपला ट्रेड क्लोज होऊ शकतो, जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर थोडं चार्ट रीडिंग वगैरे शिकलात तर, है ना. सो यामध्ये कारण ह्या सगळ्यासाठी चार्ट रीड करायला आवश्यक आहे, कारण स्क्रीनर फक्त आपल्याला स्टॉक शोधून देतं की आपल्याला कसे स्टॉक पाहिजे, बट त्यामध्ये करेक्ट लेवलला एंट्री कुठे घ्यायची आणि त्याचा स्टॉप लॉस टार्गेट सगळ्या गोष्टी कशा बघायच्या या आपल्याला थोडंसं शिकाव्यास लागतील, है ना. कारण शेवटी आपण इथे पैसे कमवायला येतोय म्हटल्यावर काही गोष्टी तर आपल्याला तिथे शिकूनच जाव्या लागतील, तरच आपण इथे अर्निंग करू शकतो. सो इथे जे स्टॉक आपल्याला येतील स्क्रीनरमध्ये त्याला 9:30 नंतर बघायचंय. ब्रेकआउट मिळालं त्या स्टॉकमध्ये तुम्ही काम करू शकता आणि ज्या कॅन्डलचा ब्रेकआउट आहे किंवा जी कॅन्डल आपण मार्क केली आहे त्याचाच लो आपण एसएल फायनल एसएल म्हणून लावू शकता. समजा मी इथे जर बाय केलं तर त्याच कॅन्डलचा लो मी एसएल म्हणून वापरेल. ठीक आहे, आणि जेवढा आपला स्टॉप लॉस आहे तेवढा आपण टार्गेट धरा, किंवा सगळ्यात सिंपल पद्धत की आपण जे यूज करतो, पुढच्या 15 मिनिटात किंवा 5 मिनिटात आपल्याला 10 रुपये 15 रुपये 20 रुपये एका स्टॉक मध्ये जर मिळाले तर आपण त्यातून एक्झिट होऊ शकतो. ठीक आहे, तर ही सिंपल पद्धत यामध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि जर समजा स्क्रीनर कोणतंही असो, ठीक आहे, किंवा मी स्वतः माझे स्टॉक तर मी व्हिडिओमध्ये शेअर करते की मी जे स्टॉक काढले आहेत उद्यासाठी, ठीक आहे, किंवा आजसाठी तर मी शेअर करते, बट त्यामध्ये कशा प्रकारे बघता, त्या स्टॉकला तुम्ही पॉझिटिव्ह साईड बघता का डाऊन साईड बघता, हे सगळं आपल्या अनालिसिसवर आपल्या नॉलेजवर आहे. ठीक आहे, सो यामध्ये त्यासाठी सगळ्यात आधी चार्ट रीडिंग शिका. सोपं, आपल्याला काही जास्त शिकायची गरज नाहीये, थोड्या गोष्टी आधी शिकून घेतला तर चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल ट्रेड करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की चार्ट ट्रेडिंग शिकायचंय किंवा एका स्ट्रॅटेजीवर काम करायचंय, ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. आपला क्लास असतो ऑनलाईन, त्याच्यानंतर लाईव्ह पण असतो आणि रेकॉर्डेड पण असतो. तुम्ही रेकॉर्डिंग क्लास जरी जॉईन केलात ना तरी प्रॉब्लेम नाही, एवढ्या सोप्या भाषेत आपण इथे सांगितलेलं आहे की अगदी कोणालाही समजेल, नवीन असेल त्याला सुद्धा. ठीक आहे, सो तुम्ही जॉईन करू शकता छोट्याशा फीस मध्ये. हा क्लास आहे, तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही डिरेक्टली व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, आणि समजा तुम्हाला वाटते की तुम्हाला चांगल्या प्रकारे चार्ट ट्रेडिंग जमतं तर नक्कीच याचा वापर करून तुम्ही काम करू शकता आणि आपल्या चॅनलला कंटिन्यू राहिलात तर असे प्रॉफिटेबल स्टॉकही आपण शेअर करू आणि जे व्हिडिओज असतात, ठीक आहे, ते सुद्धा आपण शेअर करू. सो या स्क्रीनरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि ज्यांना क्लास जॉईन करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो नक्की जॉईन करू शकता ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी. ठीक आहे, सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की सांगा आजचं स्क्रीनर आणि आज जे तुम्ही ट्रेड केलात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. सो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.